नमस्कार. इंडिया न्यूज 21 मीडिया परिवारामध्ये आपलं स्वागत आहे. महाड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन रायगड कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये उत्साहात संपन्न. विद्यार्थी वैज्ञानिक संवाद ठरला अविस्मरणीय. शिक्षण विभाग, पंचायत समिती महाड, रायगड कॉलेज ऑफ फार्मसी मोहप्रे आणि महाड तालुका विज्ञान व गणित अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन 25 व 26 नोव्हेंबर 2025 रोजी पद्मविभूषण सत्येंद्रनाथ बोस विज्ञान नगरी रायगड कॉलेज ऑफ फार्मसी येथे कॅम्पस कोऑर्डिनेटर डॉक्टर अमोल तांगडे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडले. महाड तालुकास्तरीय जे विज्ञान प्रदर्शन विद्यार्थ्यांनी भरवलेलं आहे, तर याच्यामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी आपल्या स्वतःचा विचार करून आणि परिस्थितीशी नाळ जोडत मॉडेल तयार केलेले आहे, ज्याच्यामध्ये अगदी इंटरनेट ऑफ द थिंग्स, ग्रीन एनर्जी असेल, पर्यावरणीय पूरक वेगवेगळे मॉडेल असतील, शेतीसंबंधीचे काही असतील किंवा ट्रॅफिक संबंधीचे असतील, तर अशा विविध विषयांवरती त्यांनी जे काही मॉडेल केलेत ते अतिशय सुंदर पद्धतीचे आहेत आणि त्यातून नक्कीच त्यांना प्रेरणा मिळेल आणि त्याचा त्यांना फायदा होईल. उद्घाटन सोहळ्यास शास्त्रज्ञ डॉक्टर जयंत जोशी, प्रांत अधिकारी माननीय पोपट उमाशे, गट विकास अधिकारी माननीय उदयसिंग साळुंखे, गट शिक्षणाधिकारी श्री राजन सुर्वे, प्राचार्य डॉक्टर राहुल डुमरे, प्राचार्य डॉक्टर मनोज कुमार मुंडे, यासीन पोशिलकर, प्रेमसागर मेस्त्री, उद्धव कोकाटे आदी मान्यवर उपस्थित होते. विकसित आणि आत्मनिर्भर भारत या विषयावर आधारित प्रदर्शनात इयत्ता 6वी ते 8वी मध्ये 55 आणि इयत्ता 9वी ते 12वी मध्ये 39 प्रतिकृती सादर करण्यात आल्या होत्या. शाश्वत शेती, हरित ऊर्जा, तंत्रज्ञान, कचरा व्यवस्थापन, आरोग्य व स्वच्छता अशा विविध विषयांवरील मॉडेल्सला उत्तम प्रतिसाद मिळाला. या 2 दिवसात डॉक्टर जयंत जोशी आणि डॉक्टर रविकांत आळतेकर यांनी बाल वैज्ञानिकांशी संवाद साधून प्रेरणादायी मार्गदर्शन केले. आज महाड तालुका विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने इथे येण्याचा संधी मिळाली. विद्यार्थ्यांचे जे प्रकल्प बघितले त्याच्यातनं लक्षात आलं की विद्यार्थी किती कल्पक आहे आणि काय काय करू शकतात. त्यांना योग्य मार्गदर्शनाची जास्त गरज आहे असं लक्षात आलं. विशेषतः ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आणि विशेषतः हे जे कोकणाचा जो प्रवेशद्वार म्हणता येईल, हे जे ठिकाण आहे महाड, तिथे जैवविविधता खूप आहे आणि त्या जैवविविधतेचा अभ्यास आणि एकंदरीतच विज्ञानाचा अभ्यास हा करण्यासाठी मुलांना संधी प्राप्त करून देणं हे जास्त गरजेचं आहे आणि ती संधी या संस्थेमार्फत निर्माण करून दिली जाते आहे. आणि त्याचबरोबर त्यांना जे काही मार्गदर्शक आहेत, तिथे स्थानिक जे मार्गदर्शक आहेत ते सुद्धा खूप त्याच्यासाठी मेहनत घेत आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातले म्हणजे वनस्पती, प्राणी आणि त्याचबरोबर म्हणजे जे मूलभूत विज्ञानाचे जे घटक आहेत, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, भौतिकशास्त्र, या सगळ्यांमध्ये ते लोक म्हणजे विद्यार्थ्यांना अधिकाधिक प्रोत्साहन देण्याचं काम करत आहेत. ही चळवळ अधिक वाढणं गरजेचं आहे, कारण मागणी अधिक आहे आणि पुरवठा कमी आहे. तर ही जी मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये एक समन्वय साधण्यासाठी अधिक काम करणं गरजेचं आहे आणि ते काम या संस्थेसारख्या ज्या संस्था आहेत त्या करतील. आणि भविष्यामध्ये इथूनच आपले नवीन नारळीकर असतील, काकोडकर असतील, शेवाळकर असतील, हे सगळे म्हणजे जसं आपल्याला विज्ञानाची आवश्यकता आहे तसंच साहित्यिकांची आवश्यकता आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये. म्हणजे काकोडकर आणि नारळीकर जसं म्हटलं तसं आपल्याला शिरवाडकर आवश्यक आहे, पाडगावकर आवश्यक आहे. हे सगळे इथे निर्माण होतील अशी आशा करूया. धन्यवाद. मी उद्धव कोकाटे, रायगड शैक्षणिक संकुल महाड मोपरे, जिल्हा रायगड, पंचायत समिती, शिक्षण विभाग आणि महाड तालुका गणित व विज्ञान अध्यापक मंडळ तसेच रायगड कॉलेज ऑफ फार्मसी महाड यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य असे 2 दिवसीय तालुका विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन आमच्या रायगड कॉलेज ऑफ फार्मसी मोपरे या ठिकाणी आयोजित केलेले आहे. वयोगट वर्ष 12 वर्षे ते 18 वर्षापर्यंतच्या जवळपास 100 विद्यार्थ्यांनी भव्य अशा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये आपला सहभाग नोंदवला आहे. अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी. वैज्ञानिक संवाद, उत्तम नियोजन आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे हे प्रदर्शन अविस्मरणीय ठरले. नमस्कार, मी डॉक्टर नितीन अनंत मिंडे, महाड.
आज रायगड कॉलेज ऑफ फार्मसी आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला भेट देण्याचा योग आला. एकंदरीत हे प्रदर्शन पाहिल्यानंतर मन खरंच प्रसन्न झालं. विद्यार्थ्यांची विज्ञानाप्रती असलेली निष्ठा पाहून खूपच बरे वाटलं. काही विद्यार्थ्यांनी ते इतके सुंदर विश्लेषण केलं की आपल्याला अक्षरशः अचंबित व्हावं लागेल. अर्थात ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा शक्य होतात की ज्या वेळेस तिथलं ॲटमॉस्फिअर किंवा ज्या कॉलेजने ही सगळी मेहनत घेतली आहे त्यांनी केलेली त्यांना सगळ्या गोष्टी पुरवलेल्यामुळेच या सगळ्या गोष्टी सहज शक्य झाल्या. रायगड कॉलेज ऑफ फार्मसीचे जे शिक्षक वृंद आहे या शिक्षकांना भेटण्याचा योग आला. त्यांच्या कामाप्रती असलेली निष्ठा पाहून मला खूपच बरे वाटले. हे कॉलेज, हा कॉलेजचा परिसर निश्चितच या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहित करण्यासाठी निश्चित उपयुक्त ठरेल अशी मला खात्री आहे. या कॉलेजला माझ्या भविष्यामध्ये खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो. हे कॉलेज नावारूपास आहेच, ते अजून वृद्धिंगत होईल याची मला खात्री आहे. आणि अशा प्रकारचे प्रदर्शनं या कॉलेजकडून सातत्याने भरवली जावीत, जेणेकरून याचा फायदा समस्त तालुक्यातल्या विद्यार्थ्यांना पण होईल आणि नवीन नवीन दृष्टिकोन काय आहे तो जगापुढे येईल. धन्यवाद. Hello, this is Ikra Arif Deshmukh from Standard 10th and I am studying in Dr. A.R. Undre English High School. So is the second and the final day of Taluka level science exhibition. The projects were very innovative, well preserved and presented with great confidence. And it was a wonderful experience for me. The place we have gathered is Raigad College of Pharmacy. The management team is very excellent and its staff is very cooperative. So overall it is a wonderful and inspiring experience. नमस्कार, मी रविकांत तळतेकर. 2 दिवसीय तालुकास्तरीय वैज्ञानिक प्रदर्शनीसाठी मी महाड तालुक्यामध्ये आज आलो होतो. तर या ठिकाणी विविध प्रयोगात्मक जे प्रकल्प आहेत त्यांची पाहणी आम्ही केली आणि अतिशय सुंदर पद्धतीनं विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रयोग आणि त्यांचे प्रकल्प मांडलेले आहेत. आणि इथल्या विद्यार्थ्यांच्यामध्ये जे काही एक सुप्त अशी वैज्ञानिक कल्पना किंवा वैज्ञानिक माहितीच्या संदर्भातली उत्सुकता जी आहे त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग करता येतीलच. आपण या ठिकाणी माझा पण एक असा विचार आहे की विद्यार्थी विज्ञान मंथन किंवा तुमचं नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन किंवा होमी भाभा संशोधन या सगळ्यातर्फे आपल्याला बालवैज्ञानिक कसे तयार करता येतील आणि त्यांना जास्तीत जास्त तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय लेवलवर कसं घेऊन जाता येईल त्यासाठी त्यांना जी काही पद्धतीची मार्गदर्शनाची आवश्यकता आहे आणि त्यांना जे काही रिसोर्सेसची आवश्यकता आहे ते आपण इथल्या इथं पुरवायचा प्रयत्न करू. आपण डॉक्टर चिमणकर यांच्या प्रयत्नाने याच्यात खूप यश मिळेल आणि वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला प्रकल्प दाखवता येतील अशी आशा मी करतो आहे. मैं मुनीर देशमुख, मैं आइडियल स्कूल का एक टीचर हूँ. मैं यहाँ पर साइंस एग्जीबिशन के लाया हूँ जहाँ जिस स्कूल मोपरा रायगढ़ फार्मेसी कॉलेज है जहाँ पर 73 स्कूल के स्टूडेंट ने पार्ट लिया है. मैंने देखा कि यहाँ के हर स्टूडेंट के अंदर एक अलग ही डिफरेंट लेवल का कॉन्फिडेंस था. हर बच्चों ने बड़े अच्छे अंदाज में यहाँ पर एग्जीबिशन को यहाँ पर अपने मॉडल को एक्सप्लेन किया और मैंने देखा कि बहुत ही बेहतरीन एग्जीबिशन था. और सबसे बड़ी बात थी कि ये कॉलेज बड़ा अच्छा है. इस कॉलेज में यहाँ के स्टाफ जो है बहुत कोऑपरेटिव है. कोई भी यहाँ पर हमने देखा कि किसी भी किस्म के हमें कोई प्रॉब्लम नहीं हुए और हर तरह की फैसिलिटीज़ यहाँ पर अवेलेबल. यहाँ तक कि उन्होंने दोपहर के खाने का भी बंदोबस्त किया. खाना पीना जो भी था सब कुछ यहाँ पर स्टूडेंट को दिया गया. बस स्टूडेंट को यहाँ पे परफॉर्म करना था और हमने देखा कि स्टूडेंट ने भी बहुत ही अच्छे अंदाज में परफॉर्म किया. तो इस तरह का साइंस एग्जीबिशन मैंने आज तक नहीं देखा. यकीनन हैट्स अप ये कॉलेज के लिए है और कॉलेज वाले के लिए मैं शुभकामनाएं देता हूँ कि इस तरह के वो एग्जीबिशन रखा करें ताकि बच्चों के अंदर एक अलग लेवल का कॉन्फिडेंस आ जाए. और मैं बच्चों के लिए भी कहना चाहूँगा कि ज़िंदगी हर पल इम्तिहान होता है. मुश्किलों से भाग जाना आसान होता है. डरने वालों को कुछ नहीं मिलता इस जहान में. लड़ने वालों के कदमों में जहान होता है.
मैं उनके लिए बेस्ट ऑफ लक बोलता हूँ, चाहे जीते कोई भी। लेकिन तुमने हिस्सा लिया, ये बहुत ही बड़ी बात है, अपने हाथ में एक बड़ी जीत है। आपके लिए फ्यूचर के लिए ऑल द बेस्ट, और इस कॉलेज के लिए भी बहुत सारी शुभकामनाएं। थैंक यू वेरी मच। सूत्रसंचालन प्राध्यापिका माया देसाई आणि मंगेश कंक यांनी केले, तर आभार विजय चिमणकर यांनी मानले. पुन्हा भेटूयात महत्त्वाच्या बातम्यांसहित. धन्यवाद.